जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। फायरिंग स्पर्धेत प्रवीण कुलाल अव्वल। इंटर ग्रुप स्पर्धेसाठी नागपूर ग्रुपचे प्रतिनिधित्व। स्थानिक इंडियन मिलिटरी स्कूलच्या NCC विभागातील कॅन्डेट प्रवीण सखाराम कुलाल याने नुकत्याच पार पडलेल्या थल सेना कॅम्पमधील इंटर बटालियन फायरिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। जगातील सर्वात मोठ्या युवा गणवेशधारी संघटनांपैकी एक असलेल्या NCCच्या वतीने अरविंद इंडो पब्लिक स्कूल हेटी सुरला सावनेर येथे 10 दिवसीय थल सेना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 21 महाराष्ट्र बटालियन NCC वर्ध्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण कुलालने फायरिंग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत इंटर ग्रुप कॉम्पिटिशनसाठी आपले स्थान निश्चित केले। या यशामुळे प्रवीण कुलाल आता 16 ते 25 जुलै दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या 10 दिवसीय इंटर ग्रुप NCC शिबिरात नागपूर ग्रुपचे प्रतिनिधित्व करणार आहे। या स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या कॅन्डिडेट्सना 26 जानेवारी 2027 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याची संधी मिळते। NCC मधील हा सर्वोच्च सन्मान मानला जातो। प्रवीण कुलालच्या या यशाबद्दल इंडियन मिलिटरी स्कूलचे कमांडर कर्नल KH पाटील, प्राचार्य रवी किरण भोजने, पर्यवेक्षक नितीन कोठे, NCC अधिकारी प्रवीण शेळके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रवीण कुलालने आपल्या यशाचे श्रेय 21 महाराष्ट्र बटालियन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल के जिसोंदो, सुभेदार मेजर दिलबाग सिंग, विनोद सर, नीरज सर, अजय सर, पुरकर सर तसेच संपूर्ण प्रशिक्षण स्टाफ यांना दिल्या। विनोद महाजन, जनसंग्राम न्यूज, विरुळ, आकाजी।